इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. तर आता पुढील सूत्र मी सुषमाताईंना देते, की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. आपले स्वागत. नमस्कार ताई. मी सौ सुषमा पोखरकर. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहातील आपला मोगरा खूपच छान बहरत आहे. त्याचा सुगंध चौफेर दरवळत आहे. त्यासाठी ऋताताई व अनघाताई आपले खूप खूप धन्यवाद. सौ अनुष्का अभिजित बर्वेताईंचे मी आराधना ग्रुपतर्फे मनःपूर्वक स्वागत करते. नमस्कार ताई. अनुष्काताईंचे माहेर आंजर्ले दापोले येथील त्या पूर्वाश्रमीच्या स्वप्ना मोहन विद्वांस ताईंनी फार्मसीचे शिक्षण घेतलेले असून गेली 12-13 वर्ष आध्यात्मिक कीर्तन प्रवचनद्वारे मार्गदर्शन करत आहेत. ताईंना पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभलेला आहे. ताईंनी कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण हरिभक्त परायण अशोकबुवा देशमुख दापोली यांचेकडे घेतले आणि आजही आदरणीय हरिभक्त परायण आनंदबुवा जोशी डोंबिवली यांच्याकडे गेली 12 वर्ष कीर्तनाचे मार्गदर्शन घेत आहेत. स्वामी माधवानंद यांचेकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन त्यांचेच उत्तराधिकारी स्वामी मंदारनाथ यांच्या प्रेरणेने प्रवचन सेवा ताई करत आहेत. आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, कर्जत, बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, शहापूर, चिपळूण, पावस, जालगाव, हर्णे, आंजर्ले, केळशी, आसूद, करजगाव, मंडणगड असं संपूर्ण ठाणे आणि कोकण तसेच गोंदवले, मालेगाव, हैदराबाद, अयोध्या येथे कीर्तन प्रवचन सेवा ताईंनी केली आहे. या आध्यात्मिक सेवेबरोबरच गेली 94 वर्षातील 3 पिढ्यांपासून कल्याण येथे चालत आलेल्या पी.एन. बर्वे वॉच आणि ऑप्टिकल कंपनी या पिढीजात व्यवसायात ताई यजमानांना साथ देत आहेत. ताई तुमच्या ह्या कार्याला शतशः नमन. आणि आताच ताईंनी ध्यानातून ऋताताईंनी ध्यानातून आम्हाला पावस येथे नेलं आणि स्वरूपानंद स्वामींच्या हृदयाशी, वाणीशी आणि त्या ऊर्जेशी कनेक्ट केलंय. अप्रतिम ध्यान झालेलं आहे. तर ताई, अनुष्काताई मी तुम्हाला विनंती करते, की आपण आम्हाला स्वामी श्री स्वरूपानंद यांच्या चरित्रावर मार्गदर्शन करावं आणि हे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाचे ठरणार आहे. त्यासाठी आता सूत्र तुमच्याकडे. धन्यवाद ताई. ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय नमो नमः. श्रीराम. आज या आराधना ध्यान केंद्राच्या आयोजनातून ऑनलाईन पद्धतीने आपण सगळेजण परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्राचं चिंतन करण्याकरता एकत्र जमलेलो आहोत. खरं तर चरित्र खूप विस्तृत आहे, खूप मोठा विस्तार आहे त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या कार्याचा, वाङ्मयाचा. आपल्याकडे जो वेळ उपलब्ध आहे त्या वेळेमध्ये जितका त्यांच्या चरित्राचा आढावा आपल्याला घेता येईल तितका आपण सगळ्यांनी निश्चितच घेऊयात. ऑनलाईन पद्धतीने जमलेल्या सगळ्या भाविक श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत विनम्रतेने वंदन करते आणि आपण चरित्राचं चिंतन करायला सुरुवात. महर्षी वाल्मिकींनी ज्या वेळेला वाल्मिकी रामायण हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाची जी सुरुवात होते ती सुरुवातच महर्षी वाल्मिकी आणि नारद मुनी यांच्या भेटीतून होती. आणि तिथे दोघही गुरु शिष्य आहेत. देवर्षी नारद हे वाल्मिकींचे गुरु आहेत, सद्गुरु आहेत. आणि ते दोघे ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला महर्षी वाल्मिकी नारद मुनींना असा प्रश्न विचारतात, कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. कोण आहे गुरुवर या जगामध्ये सांप्रत असा कोण आहे की जो कृतज्ञ आहे, धर्मज्ञ आहे, पराक्रमी आहे? असा कोण आहे असा प्रश्न वाल्मिकींनी विचारला.
खरं तर वाल्मिकींनी हा प्रश्न ज्यावेळेला विचारला, त्यावेळी सीतामाई लवकुशांसहित त्यांच्या आश्रमामध्ये होती. आणि वाल्मिकींना माहिती आहे असे रामचंद्र आहेत, तरीही ते सद्गुरूंना असा प्रश्न विचारतात. त्यावेळेला देवर्षी नारद मुनींनी त्यांना उत्तर दिलं, असे या जगामध्ये सांप्रत या जगामध्ये अशी व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे रामचंद्र. खरंच पुन्हा एकदा जर 1903 ते 1974 या कालावधीमध्ये देवर्षी नारद असेच पृथ्वी तलावर आले असते आणि त्यांना जर कोणी असा प्रश्न विचारला असता, की सांप्रत या जगामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे, की जी गुणवान आहे, वीर्यवान आहे, धर्मज्ञ आहे, कृतज्ञ आहे, दृढव्रती आहे, तर वाल्मिकींनी, देवर्षी नारद मुनींनी पुन्हा एकदा असंच उत्तर दिलं असतं, रामचंद्र. अर्थातच पहिलं जे उत्तर दिलंय वाल्मिकींना, रामचंद्र, हे रामचंद्र म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. आणि नंतर आपण जे म्हणतोय, की देवर्षींनी असंच उत्तर दिलं असतं, ते रामचंद्र म्हणजे रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. अर्थातच आज ज्यांच्या चरित्राचं चिंतन करण्याकरता आपण जमलोय, त्या चरित्राचे नायक स्वामी स्वरूपानंद. स्वामींचं पूर्ण नाव रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. कोणत्याही संतांच्या चरित्राचं चिंतन ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळी ते चिंतन अर्थातच त्यांनी जो अवतार धारण केला, त्यांचा जन्म जो झाला, त्या जन्मापासून त्यांच्या समाधीच्या क्षणापर्यंत असं चिंतन केलं जातं. मध्ये त्यांचं संपूर्ण चरित्र, कार्य, वाङ्मय याचा विचार केला जातो. पण स्वामींच्या बाबतीत मात्र चरित्राचं चिंतन करण्यापूर्वी, त्यांचा जन्म कधी झाला हे बघण्यापूर्वी, जन्माच्या आधी काय अशी एक नाट्यमय घटना त्यांच्या घराण्यामध्ये घडली, त्याचा अभ्यास करावा लागेल किंवा त्याचा उल्लेख निश्चित करावा लागेल. याचं कारण असं आहे, त्या घटनेचा स्वामींच्या जन्माशी खूप जवळचा संबंध आहे. त्या घटनेचा सुरुवातीला विचार करूयात आणि मग स्वामींच्या चरित्राकडे जाऊ, की स्वामींचा जन्म गोडबोले घराण्यात होण्याकरता काय असं घडलं. तर गंमत अशी आहे, रत्नागिरी जिल्ह्यातलं, कोकण प्रांतातल्या रत्नागिरी जिल्ह्यातलं पावस नावाचं खेडेगाव, अत्यंत खेडेगाव. आणि या खेडेगावामध्ये परशुरामपंत गोडबोले नावाचे एक अत्यंत सज्जन गृहस्थ राहत होते. नुकतंच लग्न झालं होतं आणि लग्न होऊन नवविवाहित गंगा घरामध्ये प्रवेश करती झाली होती. वेळ संध्याकाळची होती. खूप पूर्वीचा काळ आहे. लग्न मुलींची लहान वयात होत असत आणि त्याप्रमाणे नवविवाहित ही जी गंगा घरामध्ये सून म्हणून आली होती, गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करती झाली होती, तिचं वय होतं फक्त 9 ते 10 वर्ष. आणि या 9-10 वर्षामध्ये ही गंगा सासूरवाशीण म्हणून घरात आली होती. तिने घरामध्ये पाऊल टाकलं गोडबोल्यांच्या आणि तिच्या संसाराला सुरुवात झाली. खरं सांगायचं तर सासूरवास हा शब्द मराठी शब्दकोशामध्ये अगदी थोडीशी जागा व्यापतो. पण सासूरवास हा शब्द स्त्रियांच्या जीवनामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन व्यापून टाकतो. अशी त्यावेळची परिस्थिती होती. ही घरामध्ये आली आणि रोज असं व्हायला लागलं, सासूबाईंनी काहीतरी काम सांगावं आणि ते काम करताना काहीतरी गंगेकडून चूक व्हावी. आता 9-10 वर्षाची मुलगी आहे. काय तिच्याकडे जाणतेपणा असेल, तिची किती समज असेल. आपल्या घरातल्या 9-10 वर्षाच्या ज्या मुली आहेत, त्यांचा जो जाणतेपणा आहे त्याच्यावरनं आपण अंदाज घेऊया. कारण ते अल्लड वय आहे, खेळण्याचं वय आहे. अशा वेळामध्ये संसाराची जबाबदारी येऊन पडलेली आहे. आणि मग रोज काहीतरी काम सांगायच्या सासूबाई, ते करताना काहीतरी गडबड व्हायची. आणि ती गडबड झाली, की आईचा, वडिलांचा, अख्ख्या घराण्याचा उद्धार ठरलेला असायचा. रोजचं हे चालू झालं होतं. पण काम करताना विचारावं, हे काम कसं करू? तरी मोठा प्रश्न आहे. सासूबाई पुन्हा उद्धार करणारच आहेत, की आईने शिकवलं नाही का? आणि म्हणून विचारायची पण भीती. अशातच एक दिवस असं झालं. या गंगाबाईंचा दीर लहान होता, पाळण्यात होता अगदी 4 महिन्याचा, 5 महिन्याचा असा. खूप रडकं बाळ होतं ते. आणि त्यावेळेला संध्याकाळी काहीतरी काम होतं, म्हणून सासूबाईंनी या गंगेला सांगितलं, की "तू त्या तिच्या दीराला म्हणजे सासूबाईंच्या बाळाला सांभाळ तू." आणि हे बाळ सांभाळण्याचं काम या गंगेकडे होतं. बाळ रडकं होतं, बाळ रडायला लागलं.
गंगेने कडेवर घेतलं, फिरवलं, पाळण्यात ठेवून झोके दिले, अनेक गोष्टी केल्या, पण बाळ काही रडायचं थांबेना. तेव्हा आता गंगा विचारायला लागली, सासूबाई बाळ रडायचं थांबत नाही, काय करू? सासूबाईंनी सांगितलं, ती बाळगुटीची डबी घे आणि त्या डबीमध्ये एक अफूची गोळी आहे. तिचे वळसे उगाळ आणि बाळाला चाटव म्हणजे बाळ शांतपणे झोपते. आता हिने ती डबी घेतली, एकीकडे पाळण्यात झोके देतेय बाळाला आणि एकीकडे सहाणेवर ती अफूची गोळी तिने उगाळायला सुरुवात केली. विचारायला भीती वाटायला लागली, की वळसे किती उगाळू? माहित नाहीये किती वळसे उगाळायचे, नेमकं किती प्रमाण घ्यायचं त्या सगळ्याचं आणि स्वतःच्या अंदाजाने तिने ती अफूची गोळी उगाळली, बाळाला चाटवली आणि बाळ झोपलं पाळण्यामध्ये. पण झोपलं ते कायमचं. आणि बराच वेळ झाला बाळ उठत नाही, उठत नाही म्हटल्यानंतर सासू-सासरे, घरातील इतर व्यक्ती सगळेजण पाळण्याजवळ बघायला गेले आणि सगळ्यांना कळलं, की बाळ कायमचं निद्रिस्त झालेलं आहे. आणि मग काय झालं करताना अफूची गोळी गंगेनी चाटवली हे आलं आणि सगळ्या सासरच्या लोकांनी या गंगेला धारेवर धरलं आणि मग गंगेचा उद्धार सुरू झाला. अत्यंत अक्षम्य गुन्हा तू केलायस आणि म्हणून घरात राहण्याची लायकी नाही तुझी, असं म्हणून भर तिन्ही संध्येच्या वेळेला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणलेल्या या गंगेला या लोकांनी हाताला धरून बाहेर काढलं. खरं तर गंगेचं माहेर पावसमध्येच होतं. देशमुखांकडची पावसमधल्याच देशमुखांकडची ही मुलगी. पण त्यावेळी त्या मुलींवर असे संस्कार असायचे, की ज्या दिवशी आपण नवऱ्याचा हात धरून घराबाहेर पडतो, त्या दिवशी इदं न मम असं म्हणून माहेरचं घर सोडायचं आणि सासरच्या घरात प्रवेश करताना इदंच मम म्हणून प्रवेश करायचा. त्यामुळे माहेरचं घर आता आपल्याकरता कायमचं बंद झालंय. आपल्या कृत्यामुळे आपल्या आई-वडिलांना त्रास नको म्हणून या गंगेनी त्या तिन्ही संध्येच्या काळोखाच्या वेळेमध्ये घरातनं बाहेर काढल्यावर चालायला सुरुवात केली. कुठे जायचं, काय जायचं काहीही ठरलेलं नव्हतं. आणि अशा वेळी अत्यंत भगवंताचं नाव मनापासून घेतेय, कारण आता दुसरं कुणीच आपल्याला उरलेलं नाही. एकमेव तो आहे. हे समजून या गंगेने भगवंताचं नाव घेत चालायला सुरुवात केली. मजल दर मजल करत ही गंगा काही दिवसांनी पावसहून नरसोबाच्या वाडीला पोहोचली. नरसोबाच्या वाडीला आज जिथे मनोहर पादुका आहेत, तिथे त्यावेळी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज देहामध्ये होते आणि त्यांनी त्यांना तिथे त्या मनोहर पादुकांच्या ठिकाणी गेली. आता आपल्याला हाच एकमेव आधार आहे असं समजून त्या नृसिंह सरस्वतींना सद्गुरू मानून गंगेनी तिथे राहायला सुरुवात केली. तिथेच ते मनोहर पादुकांचे पुजारी असलेल्या एका ब्राह्मण दाम्पत्याने या गंगेला आश्रय दिला आणि त्या ठिकाणी गंगा राहायला लागली. माधुकरी मागून जेवायचं आणि त्या नृसिंह सरस्वतींना नमस्कार केल्यानंतर त्यांनी चौकशी केली, "बाळ कुठची आहेस तू? कोण आहेस?" सगळा वृत्तांत सांगितला आणि नृसिंह सरस्वतींनी साधना दिली औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याची. नाममंत्र दिला आणि या नाममंत्रासहित औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात झाली. सकाळी लवकर उठावं, कृष्णेत स्नान करावं आणि औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करायच्या. किती वेळ? 2 तास, 3 तास, 4 तास, अर्धा दिवस, अख्खा दिवस काही माहिती नसायचं. किती प्रदक्षिणा घालायच्या काही मोजल्या जायच्या नाही. आणि खरंच आहे ही गोष्ट. सद्गुरूंनी सांगितलेली साधना अत्यंत प्रामाणिकपणाने, अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत श्रद्धेने न मोजता, न त्याचा गाजावाजा करता, कुणाच्याही समोर त्या साधनेचं प्रदर्शन न करता जी व्यक्ती करते त्या साधनेची दखल प्रत्यक्ष सद्गुरूही घेतात आणि प्रत्यक्ष भगवंतही घेतात. आणि तसंच झालं. वर्षानुवर्ष ही तपश्चर्या चालली आहे. बघता बघता 12 वर्ष झाली आणि गंगेच्या या साधनेवर सद्गुरू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि सांगितलं, "तू जी काही साधना करतेस त्याच्यावर मी अत्यंत प्रसन्न झालोय. काळजी करू नकोस. तुझं सगळं सुंदर होईल. तुझा सारा संसार सुखाचा होईल."
गंगेला आश्चर्य वाटायला लागलं. 12 वर्ष झाली आहेत नवऱ्याने सोडून दिलंय. आता अशामध्ये संसार कसा काय सुखाचा होणार आहे? पण गंगेला हे सांगून ते यती थांबले नाहीत. ते यती पावसला परशुराम पंत गोडबोलेंच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना सांगितलं, की संध्याकाळच्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला असं जे बाहेर काढलंय, अवमानिले सतीसी दोषही नसता नसे उचित तुम्हा सन्मानुनी येला आणावे त्वा त्वरित गृही पुन्हा. तिला पुन्हा घेऊन या आणि सुखाचा संसार करा असं त्यांना सांगितलं. परशुराम पंतांना हा दृष्टांत समजला आणि परशुराम पंत कुठे आहे ही पत्नी? त्यावेळी त्या यतींनीच स्वप्नामध्ये सांगितलं की नरसोबाच्या वाडीला आहे. आणि नरसोबाच्या वाडीला परशुराम पंत आले. पाहतात तो गंगा औदुंबराला प्रदक्षिणा घालतीये. पहा कसा योगायोग आहे. स्वामी स्वरूपानंदांना प्रति ज्ञानेश्वर असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांच्या आईने सुद्धा अशाच त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातली आहेत. आणि इथे या गंगाबाईंनीही अशाच प्रदक्षिणा घातल्या आहेत या औदुंबराला. आणि हे एक योगायोग आहे, हे साम्य आहे ज्ञानेश्वर आणि स्वरूपानंद यांच्यातलं. आणि त्या प्रदक्षिणांचं, त्या भक्तीचं केवढं अवीट गोड असं फळ भगवंतांनी दिलंय. ह्या परशुराम पंत आले, गंगाबाईंना ओळखलं आणि सांगितलं मी तुम्हाला न्यायला आलोय. त्याच्यावर त्यांनी सांगितलं सद्गुरूंची अनुमती असेल तर मी येईन. आणि दोघंही नमस्काराला आले आणि परशुराम पंतांना आश्चर्याचा धक्का बसला की ज्यांना नमस्काराला आलोय तेच यती आपल्या स्वप्नात आले. आणि जे काही घडतंय हे भगवंताच्याच प्रेरणेने कृपेने घडतंय. या योगायोगाची पूर्ण साक्ष परशुराम पंतांना पटली. उभयतांनी नमस्कार केला आणि नृसिंह सरस्वतींनी आशीर्वाद दिला, सुखाचा संसार करा, पुन्हा हिला घेऊन घरी जा, सुखाचा संसार होईल आणि काळजी करू नका. तुमच्या कुटुंबामध्ये कुटुंबाचा उद्धार करणारा अत्यंत भगवत भक्त नव्हे नव्हे मीच अंशरूपाने जन्माला येईल. तुझी या वंशी अंश आमुचा येईल जन्मासी. दत्त वचन हे सदैव झाले तारक आम्हास. खरोखरच स्वामी स्वरूपानंद हे नृसिंह सरस्वतींचा एक अंशात्मक अवतार आहे. हे नृसिंह सरस्वतींनी आधीच सांगितलं की तुझ्या वंशामध्ये मीच अंश रूपाने जन्माला येईल. आणि हा आशीर्वाद घेऊन गंगाबाई घरी आल्या आहेत. खरं तर पूर्ण आसक्ती सगळ्याच गोष्टीतली संपली होती, इतकी साधना झालेली होती. पण तरीही सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, सद्गुरूंची आज्ञा आहे आणि सद्गुरू आज्ञा प्रमाण असते. म्हणून गंगाबाई आल्या, पुन्हा एकदा संसाराला सुरुवात झाली. पुढे गंगाबाईंना 2 अपत्य झाली. त्यातली एक अपत्य म्हणजे विष्णुपंत. विष्णुपंत नावाप्रमाणे अगदी खरोखरच विष्णू भक्त होते. अखंड त्यांच्यामध्ये त्यांच्या मुखातून सतत सहस्रनाम सुरू असायचं. काहीही करत असताना शरीराच्या प्रत्येक कृती बरोबर अखंड विष्णू सहस्रनाम ते घेत असत. म्हणजे अगदी उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसर. कुठलाही प्रसंग असो, विष्णुपंतांचं विष्णू सहस्रनाम खंडित होत नसे. आणि असं अखंड विष्णू सहस्रनाम ज्यांच्या मुखातून गेलं, जेवताना नवे नवे कोकणामध्ये नारळ सुपारीच्या बागा असतात, त्याला पाणी लावावं लागतं, त्याला शिपणं काढणं असं म्हणतात. हे शिपणं काढत असताना सुद्धा विष्णुपंतांचं विष्णू सहस्रनाम सुरू असे. या विष्णुपंतांची पत्नी होती रखमाबाई. आणि विष्णुपंत रखमाबाई यांना एकूण 4 अपत्य झाली. या 4 अपत्यातलं एक अपत्य म्हणजेच स्वामी स्वरूपानंद. स्वामींचा जन्म मार्गशीर्ष वद्य द्वादशी तारीख 15 डिसेंबर 1903 या दिवशी स्वामींचा जन्म झाला. म्हणजे बघा, मासोन मासा मार्गशीर्ष, हा उत्तम मास कुठला तर मार्गशीर्ष, उत्तम तिथीतली तिथी कुठली तर द्वादशी असं म्हटलं जातं. अशी उत्तम मास आणि उत्तम तिथी याचा संयोग साधून स्वामींचा जन्म या गोडबोल्यांच्या घराण्यात झाला. आणि बाळ जन्माला आल्याबरोबर बाळाचं नाव ठेवलं रामचंद्र. खरोखरच प्रभू रामचंद्रांचे सगळेच्या सगळे गुण घेऊन हे बाळ जन्माला आलं होतं. रामचंद्रांसारखाच पराक्रम,
रामचंद्रांसारखीच कुशाग्र बुद्धिमत्ता, रामचंद्रांसारखाच शांतपणा, रामचंद्रांसारखाच मनमिळाऊपणा, सगळेच्या सगळे गुण प्रभू रामचंद्रांचे घेऊन हे बाळ जन्माला आलं होतं. आणि बाळ लहानाचं मोठं व्हायला लागलं. सगळेजण अप्पा असं म्हणत असत स्वामींना घरी. आणि बाळ लहानाचं मोठं व्हायला लागलं. प्राथमिक शिक्षण पावसमध्ये झालं. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मात्र पावस अतिशय खेडेगाव असल्यामुळे तिथे काहीच सोय नव्हती, सुविधा नव्हती. आणि म्हणून माध्यमिक शिक्षणासाठी आता रामचंद्र रत्नागिरीला जायला लागले. रत्नागिरीच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण सुरू झालं आणि हे माध्यमिक शिक्षण घेत असताना रामचंद्राची अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, चुणचुणीतपणा, त्याचा जो मनमिळावूपणा, त्याचं सगळ्यांना वाटणारं आकर्षण, हे सगळ्या गोष्टी रामचंद्रांचे मोठे बंधू जे होते त्यांच्या लक्षात यायला लागल्या. त्यावेळी रामचंद्रांचे मोठे बंधू नोकरी निमित्ताने मुंबईला राहत होते. त्यांच्या असं लक्षात आलं की आपला धाकटा भाऊ अतिशय हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे आणि खूप त्याचा व्यासंग आहे. अत्यंत वाचनाची आवड. खूप लहान वयापासून म्हणजे जवळपास अगदी 12व्या वर्षाचे असल्यापासून रामचंद्रांनी दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, नाथभागवत असेल, शांकर भाष्य असेल, ब्रह्मसूत्र असतील, उपनिषद असतील, या सगळ्याचं वाचन सुरू केलं होतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, अगदी अंडरलाईन करण्यासारखा. कारण आजकाल सगळ्यांची अशी समजूत झाली आहे, ह्या सगळ्या गोष्टी 60 नंतर वाचायच्या असतात. आणि म्हणून आम्ही खूप उशिरा या गोष्टींकडे वळतो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं सारं काही सूत्र समाविष्ट केलेलं आहे. हे 60 नंतर कळून उपयोग नसतो. या सगळ्याची सुरुवात खरोखरी ज्या वयात करायला हवी, ज्या वयात या गोष्टींचा अभ्यास करायला हवा, त्या वयात आपण त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. पण रामचंद्रांनी मात्र खरोखरच 12व्या वर्षापासून या सद्ग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. आणि त्यातली त्यांची हुशारी पाहून त्यांच्या मोठ्या भावानी असं ठरवलं की रामचंद्राला पुढच्या शिक्षणाकरता मुंबईला आणायचं. आणि मोठ्या भावानी सांगितल्याप्रमाणे 1919 मध्ये रामचंद्र म्हणजेच अप्पा मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी रवाना झाले. पुढचं शिक्षण मुंबईला येऊन सुरू झालं. खूप व्यासंग मोठा होता. त्यांना असं वाटायचं आपण पंडित व्हावं, आपण विद्वान व्हावं, आपण वाङ्मय विशारद ही पदवी मिळवावी, असं त्यांना भरपूर ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती. मुळातच संस्कृत या भाषेवर उपजतच प्रभुत्व होतं आणि त्यातूनही आजोबांचे संस्कार मिळाले होते. म्हणून अनेक स्तोत्र पठण लहानपणीच झालेलं होतं. आणि असे हे रामचंद्र मुंबईत येऊन शिकायला लागले. इथेही यांनी आपल्या हुशारीची चुणूक सगळ्यांना दाखवली. सगळ्या शिक्षकांचे लाडके व्हायला लागले. आणि त्याच वेळी म्हणजे बरोबर 1 वर्षानंतर 1920 साली लोकमान्य टिळकांनी देह ठेवला. लोकमान्य टिळकांची भव्य अशी अंत्ययात्रा मुंबईमध्ये निघाली. म्हणजे आजही वर्णन केलं जातं, न भूतो न भविष्यत अशी ती अंत्ययात्रा निघाली. त्यात अनेक लोक सामील झाले होते आणि याच्यामध्ये एक होते रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. लोकमान्यांच्या या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होत असताना रामचंद्रांच्या मनात लोकमान्यांचं संपूर्ण चरित्र फिरत होतं, रुंजी घालत होतं. आणि ह्या चरित्राचा इतका प्रभाव पडला की यांनी मनामध्ये ठरवून टाकलं, आपणही आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत झटून प्रयत्न करायचा. कारण तो काळ पारतंत्र्याचा होता. अनेक क्रांतिकारक आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटत होते. आणि हे सगळं लोकमान्यांचं चरित्र इतकं प्रभावी मुळातच आणि त्यांचा रामचंद्रांवर एवढा परिणाम झाला की त्यांनी ठरवून टाकलं, काहीही झालं तरी आपणही स्वातंत्र्य लढ्यात उडी घ्यायची आणि आपणही क्रांतिकारक व्हायचं. आणि नुसतं ठरवलं नाही, ठरवतो आपणही बऱ्याच गोष्टी. खूप गोष्टी ठरवतो आपणही. पण आपल्याकडनं त्या जात नाही, पूर्ण होत नाही. संकल्प फक्त आपल्याकडनं होतात, पण त्याची अंमलबजावणी, त्याची पूर्तता आपल्याकडनं होत नाही. कारण बऱ्याच वेळेला आरंभशूरपणा होतो.
आणि रामचंद्र मात्र असे नव्हते. त्यांनी जो संकल्प केला तो सिद्धीला नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं हा त्यांचा स्वभावच होता आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. आणि लोकमान्यांनी जी चतुसूत्री दिली होती, स्वराज्य, स्वदेशी, स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, या चतुसूत्रीला अनुसरून आता रामचंद्रांचं कार्य सुरू झालं आणि 1922 साली पुन्हा हे पावसला आले आणि त्यांनी तिथे स्वावलंबनाश्रम नावाचा एक आश्रम सुरू केला. आणि या आश्रमामध्ये अनेक गोष्टी शिकवायला सुरुवात केली. गावातल्या सगळ्या लहान लहान तरुण मुलांना एकत्र जमवावं. त्यांच्या समोर अत्यंत सुंदर असं उत्साह वाटेल, प्रबोधन होईल अशा पद्धतीने बोलावं, भाषण करावं. सगळ्यांच्या अंतःकरणात आपल्या भारताच्या स्वातंत्र्याबद्दलची स्फुल्लिंग जागृत करावं. सगळ्यांची देशभक्ती जागृत करावी आणि त्या सगळ्या मुलांना या कार्यामध्ये सहभागी करून घ्यावं. त्यासाठी शरीर बलदंड पाहिजे आणि म्हणून लाठीकाठी शिकवणं, व्यायाम करून घेणं, अनेक प्रकारची काव्य रचना त्याच वेळात रामचंद्रांनी सुरू केली होती आणि त्यावेळेला इतकं काव्य रचना झालेली आहे, पण ती सगळी काव्य रचना जी आहे ही आपल्या मातृभूमीच्या संदर्भात, आपल्या देशाच्या संदर्भात अशी आहे की ज्याच्यामधून युवकांना स्फूर्ती मिळेल आणि हे सगळे जण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार होतील. अशा आजही ती काव्य स्वामींची आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि असं सुरुवात झालं. अनेक कार्यक्रम घ्यावेत. या कार्यक्रमांमध्ये असेही काही कार्यक्रम लोकांसमोर सादर करावेत, की ती देशभक्ती जागृत होईल. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला, की इंग्रज सरकारच्या लक्षात आलं, की हा एक युवक असा आहे, हा अनेक गोष्टी करतोय आणि याच्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते, लोकांची देशभक्ती जागृत होतीये आणि म्हणून स्वामींना तुरुंगवास झाला. रत्नागिरीच्या जेलमध्ये आता रवानगी झाली. रत्नागिरीच्या जेलमध्ये रवानगी होण्यापूर्वी इंग्रज सरकारने अटक करून रत्नागिरी जेलमध्ये टाकण्यापूर्वी एक गोष्ट अशी घडली होती, की आपल्या भाच्याचं हे सगळं काही एकंदर कार्य आहे हे मामांनी, त्यांचे मामा होते गोखले आडनाव त्यांचं, त्यांनी पाहिलं होतं आणि स्वामींना घेऊन ते त्यांचे सद्गुरू बाबा गणेशनाथ यांच्याकडे पुण्याला गेले होते. गणेशनाथांची आणि रामचंद्रांची भेट घालून दिली आणि गणेशनाथांनी रामचंद्रांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना अनुग्रह प्रदान केला. आणि खरोखरच अनुग्रह ही देण्या-घेण्याची गोष्ट नसते, तर ती होण्याची गोष्ट असते. जसे योग असतात, त्याप्रमाणे गुरु शिष्य एकत्र येतात आणि संपूर्ण गुरु परंपरा अनुग्रहाच्या माध्यमातून त्या शिष्याला स्वीकारत असते. आणि तसं या बाबा गणेशनाथांनी स्वामींना अनुग्रह दिला आणि अनुग्रह देताना त्यांनी ज्यावेळी मस्तकावर हात ठेवला, आता यांचा व्यासंग एवढा होता, इतकं वाचन झालं होतं. त्यातून विवेकानंद, रामकृष्ण परमहंस हे अत्यंत आवडती व्यक्तिमत्व स्वामींची असल्यामुळे या सगळ्यांच्या संदर्भात वाचन झालं होतं. आणि स्वामींनी आधी असं वाचलं होतं, की रामकृष्ण परमहंसांनी ज्यावेळेला हात ठेवला मस्तकावर, त्यावेळेला विवेकानंदांना अख्खं ब्रह्मांड आपल्या भोवती फिरतंय, अशी काहीतरी अनुभव आला आणि पूर्णपणे भावावस्था निर्माण होऊन ते समाधी सुखामध्ये रममाण झाले. हे वाचलं होतं. गणेशनाथांनी डोक्यावर हात ठेवला, त्यावेळी आपल्याला मात्र अशी काहीच अनुभूती आली नाही, असं त्यांना स्वतःला वाटलं. आणि अत्यंत प्रांजळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी विनम्रतेने, पूर्ण नम्र शब्दात गणेशनाथांना तसा प्रश्न विचारला, की विवेकानंदांना असा जर अनुभव आला होता, तर तुम्ही माझ्या मस्तकावर हात ठेवल्यावर मला असा अनुभव का आला नाही? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर गणेशनाथ हसले आणि ते म्हणाले, "बाळा काळजी करू नकोस. अरे आत्ता तर कुठे मी विरजण लावलंय. आत्ता तर कुठे विरजणाचं बोट फक्त फिरवलंय. दूध कोमट होतच. दूध कोमट होतच. विरजणाचं बोट फक्त मी फिरवलंय. आता भांड स्थिर ठेव आणि मग तुझ्यात काय बदल होतील हे तुझे तुलाच कळतील." आता या सगळ्याचा अर्थ असा आहे, की मुळात तशी अवस्था तयार आहे. अंतःकरणाची वृत्ती तशी तयारच आहे. म्हणून ते दूध कोमट आहे. विरजणाचं बोट सद्गुरूंनी फिरवलंय. भांड स्थिर ठेवायचंय याचा अर्थ असा आहे, साधना करायची आहे. डोळे मिटून स्वस्थ बसायचंय न हलता.
आणि असं स्वस्थ बस, मग तुला आपोआपच अनुभव यायला सुरुवात होतील. आणि ही गणेशनाथांनी सांगितलेली जी गोष्ट होती, जी ध्यानाची साधना होती, ही साधना अत्यंत प्रामाणिकपणाने, प्रेमाने आणि सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींनी आयुष्यभर केली. आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत ही साधना केली आहे. आणि म्हणूनच स्वामींचं प्रसिद्ध वाक्य आहे, स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. आजही पावसला गेलं तर हे वाक्य पाहायला मिळतं. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. खरोखरच जीवनात कृतार्थतेचा अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरु जी साधना देतात ती श्रद्धेने करणं आवश्यक आहे. आणि ही श्रद्धेने साधना केली, केव्हा केव्हा रोजच्या रोज केली, नव्हे तुरुंगातही केली. तुरुंगात टाकल्यानंतरही साधना अविरत चालू राहिली, श्रद्धेने चालू राहिली. जामीन मिळाला, रत्नागिरीच्या तुरुंगातून सुटका झाली, पुन्हा परत आले. काही करणार नाही, कुठल्याही प्रकारचं देशकार्य करणार नाही, असं सारं काही स्वामींनी सांगितलं इंग्रजांना. सुटका झाली, पुन्हा देशकार्याला सुरुवात झाली. आणि लोकमान्यांच्या नंतर गांधीजींकडे सगळी सूत्र गेली. त्यावेळेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या चळवळी सत्याग्रह झाले, त्या सगळ्या सत्याग्रहांचे आणि चळवळींचा प्रचार आणि प्रसार कोकण प्रांतात करण्याचं खूप मोठं कार्य स्वामी स्वरूपानंदांनी केलंय. अत्यंत झंझावाती दौरे, घणाघाती भाषणं, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण स्वामींची मूर्ती आज जर पाहिली तर ती इतकी शांत आहे, की जणू काही शांतता नावाच्या सद्गुणांनीच सगुण रूप धारण केलंय असं वाटतं. कितीही चिडलेले, रागावलेलो आपण असलो तरी स्वामींकडे ज्यावेळी बघतो, त्यावेळी आपल्याही अंतःकरणात शांततेचा अनुभव आपल्याला येतोच येतो. आणि अशा शांत असलेल्या स्वामींच्या संदर्भात झंझावाती आणि घणावाती हे शब्द किती योग्य आहेत असं तुम्हाला कदाचित वाटेल. पण चरित्राचा अभ्यास कराल तेव्हा लक्षात येईल, की अत्यंत झंझावाती दौरे केलेत, घणाघाती भाषणं केलेत. का? तर भारताचं स्वातंत्र्य हे मुख्य उद्देश होता. पण गंमत अशी झाली, की हे सगळं कार्य करत असताना भगवंताच्या मनात मात्र स्वामींकडून वेगळंच कार्य करून घ्यायचं. आणि म्हणून एक दिवस असा आला स्वामींच्या आयुष्यात, की स्वामींवर प्रचंड आजाराचा एक आघात झाला. स्वामीच असं म्हणतात, की त्या दिवशी जणू काही आम्ही मृत्यू पावलो. म्हणजे जातात की राहतात, आता किती क्षण उरलेत आयुष्यातले हे माहित नाही. इतका एक मेंदूचा प्रचंड आजार स्वामींना झाला, इतका आजाराचा आघात झाला आणि त्यामध्ये स्वामी पूर्ण जाग्यावर बसले. इतके जाग्यावर बसले, की त्यांना आता स्वतः कुशीवरही होता येईना. कुशीवर होण्याकरता, उठवून बसवण्याकरता, जेवणाकरता कोणत्याच प्रकारची ताकद राहिली नाही. सगळ्या गोष्टींकरता दुसऱ्याची मदत घेणं हे सुरू झालं. पूर्णपणे परावलंबित्व त्यांच्यामध्ये आलं. पण या सगळ्यामध्ये सुद्धा ते कुठेही खचून गेले नाहीत. स्वामींचा फार सुंदर अभंग आहे. भले देवा मज केलेसी दुर्बळ, तेणेची निर्मळ जाहलोनी. कैसे नेणे तुझे झाले विस्मरण, बळाने संपन्न होतो तेव्हा. शरीर सबळ असोबा दुर्बळ, तुझ सर्व काळ आठवीन. स्वामी म्हणे चित्त करोनिया शुद्ध, तुझ्याचे सन्निध राहीन. म्हणजे जे काही परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीतून सुद्धा कसा सकारात्मक विचार करावा. संत जगत असताना त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला ह्या गोष्टी शिकवत असतात. प्रत्येक कृतीतून या गोष्टी शिकवत असतात. आणि म्हणून संतांच्या चरित्राचं चिंतन करत असताना नुसतं मनोरंजन म्हणून नाही, तर ते कसं शिकवतात, कशी सकारात्मकता देतात, प्रत्येक प्रसंगात ते कसे वागतात, त्या पद्धतीने आपण आपल्यात काय बदल करू शकतो, याकरता या चरित्राचं चिंतन करायचं असतं. कसं सकारात्मक वागावं हे स्वामींनी त्यांच्या जीवनातून दाखवून दिलं. आणि इतक्या अवघड परिस्थितीत, की पुढच्या क्षणाला सुद्धा जिवंत राहीन की नाही अशी अवस्था असताना सुद्धा स्वामींनी, सद्गुरूंनी सांगितलेली साधना नित्य चालू ठेवली. बसवत नसेल तर आडवं राहून पण स्वामी ध्यानमग्न असायचे. आणि इतकी साधना त्यांनी केली, की खरोखरच
अत्यंत प्रेमाने ही साधना करून स्वस्वरूपाचा आनंद त्यांनी मिळवला. आत्मरूपाशी एकाग्र होण्याचं जे एक साध्य झालं त्यांचं ध्येय. आणि मग त्यांना गणेशनाथांनी सांगितलं, तू आता रामचंद्र राहिला नाहीस, तर स्वरूपाचा आनंद घेतलास म्हणून तू आता स्वरूपानंद झालास. आणि म्हणून रामचंद्रांचे स्वामी स्वरूपानंद होऊन गेले. आता अप्पा स्वामी झाले. आणि स्वामी कुणाला म्हणतात? ज्याचा स्व आम्ही होतो त्याला स्वामी असं म्हणतात. स्व म्हणजे मी. मीच आम्ही होणं म्हणजे अंतःकरण व्यापक होणं. असं ज्यांच्या बाबतीत घडतं त्यांना स्वामी असं म्हटलं जातं. आणि असे हे आता स्वामी स्वरूपानंद झाले. स्वामींचा अशा अर्थाने पुन्हा एकदा पुनर्जन्म झाला. स्वामी स्वतःच्या घरातून काही काळ एक बदल म्हणून त्यांचे एक शिष्य होते भाऊराव देसाई. त्यांच्या घरामध्ये अनंत निवासामध्ये राहायला गेले. आणि त्यानंतरच्या संपूर्ण काळ अगदी समाधीपर्यंत अनंत निवासामध्येच स्वामींनी वास्तव्य केलं. आजही स्वामींची ती खोली देसाईंनी त्यांच्या घरामध्ये जतन केलेली आहे. पावसला जर गेलात कधी तर मंदिरात जसं जाऊन दर्शन घ्याल त्याचप्रमाणे देसाईंच्या घरातील अनंत निवासातील स्वामींची खोली आवर्जून बघा. स्वामींच्या अस्तित्वाचा स्पर्श तिथे गेल्यानंतर झाल्याशिवाय राहत नाही. आणि या खोलीमध्ये आता स्वामींनी आपलं जीवन व्यतीत करायला सुरुवात केली. आणि या आजारपणाच्या काळामध्ये अनेक वाङ्मयाची निर्मिती झाली. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. त्याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं बघूयात. त्यांच्याच शब्दात स्वामींच्या सांगायचं तर, खेळविसी तैसा खेळेन साचार, तू सूत्रधार बाहुले. बोलविसी तैसे बोले न वचन, मज अभिमान कासयाचं. त्यामुळे ते जेवढं जेवढं चिंतन करून घेतायत तेवढं करूयात. पण वाङ्मय निर्मितीला सुरुवात झाली. अमृतानुभव, चांगदेव 65, भावार्थ गीता, अभंग ज्ञानेश्वरी अशा अनेक वाङ्मयाची अमृतधारा निर्माण झाली. आणि खरोखरच आतापर्यंत अभ्यास करून शांकर भाष्य, ब्रह्मसूत्र, उपनिषद, दासबोध, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत इतकं आत पचवलं होतं ना, ते आता आतून बाहेर यायला लागलं. आणि खरं आहे की नाही, मला सांगा, एखादं भांड तेलाने भरून ठेवलंय, त्याला धक्का लागला तर काय बाहेर येतं हो? तेल बाहेर येतं. एखादी कळशी पाण्याने भरून ठेवलीये, तिला धक्का लागला तर त्यातून काय बाहेर येतं? पाणी बाहेर येतं. आपल्याला धक्का लागला तर काय बाहेर येतं? बघा, रस्त्यातनं जाता येता आपल्याला धक्का लागला कुणाचा, काय बाहेर येतं? आता जे बाहेर येतं ते आत भरलंय असं समजून चालायचं. ज्याच्या आत असतं ना तेच बाहेर येतं. दुडिया माघारी कान्हा झाला भारी, तव तव ओसंडून वाहे बाहेरी. जे आत असतं तेच बाहेर येतं. आणि असा हा धक्का लागल्यानंतर जीवनाला स्वामींच्या अंतःकरणातून जे बाहेर यायला लागलं, त्या साक्या होत्या. साकी नावाचं जे वृत्त आहे मराठीमध्ये, त्या साक्या बाहेर यायला लागल्या. आणि त्या साक्या आजही अमृतधारा या ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाशित केले गेलेले आहे. स्वामींच्या आतून एक एक साकी यायला लागली. तेव्हाची परिस्थिती होती की उठवावं बसवावं लागत होतं. आणि म्हणून तशा साख्या बाहेर यायच्या की उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात. अनुभव सांगतात स्वामी त्या साकीतून. सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात. उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा. इतक्या सुंदर साक्या आहेत. या साक्या अत्यंत इतक्या रसाळ आहेत, इतक्या ओघवत्या भाषेतून आलेल्या आहेत. स्वामी असं त्या जगदंबेला सांगतात की माते, तूच मला या सगळ्यातनं तारलेलं आहेस. आणि असे अनेक प्रार्थना करायचे स्वामी. आणि या साक्या बाहेर यायच्या. कधी एक साखी, कधी दोन साख्या. इतका वेग कमी होता कारण शरीराची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. दिवसभरातनं अगदी 2 घास जेमतेम जेवण जायचं. आणि असे कित्येक महिने या आजारपणामध्ये गेले. यातच अमृतधारा या काव्य ग्रंथाची निर्मिती झाली. आणि मग स्वामींना वेध लागले ते प्रत्यक्ष दर्शनाचे, भगवंताच्या सगुण दर्शनाचे. विष्णूंनी आपल्याला दर्शन द्यावं असं वाटायला लागलं. आणि अंतःकरणातून
तशी भगवंताला प्रार्थना सुरुवात झाली, की देवा मला तुझ्या सगुण रूपाचं दर्शन दे. इतकी भाव भावोन्मेष अशी अवस्था निर्माण व्हायची, की भगवंताला प्रार्थना करायचे, की मला तुझ्या प्रत्यक्ष दर्शन हवंय. कितीतरी वेळेला त्याला आळवायचे, कितीतरी वेळेला. रूप चतुर्भुज तुवा चक्रपाणी, ध्रुवा मधुवनी दाविले जे. देवा जे ध्रुवाला दाखवलंस ते रूप मला दाखव. आणि असं हे भगवंताला प्रार्थना करण्यात 1.5 वर्ष गेलं. 1.5 वर्ष. काय अंतःकरणाची स्थिती असेल, किती एकरूपता असेल, याचा विचार केला ना तरी लक्षात येतात या गोष्टी. 1.5 वर्ष झालं तरी भगवंत आपल्याला दर्शन देत नाही म्हटल्यानंतर स्वामींच्या अंतःकरणातनं यायला लागलं, कागा माझा तुझं नये कळवळा, उदारा दयाळ पांडुरंगा. अरे तुला माझा कळवळा येत नाही का रे? दर्शनाची आस लागली जीवास, झालो कासावीस. तुझ्या दर्शनाने मी कासावीस होतोय, माझं अंतःकरण कासावीस होतंय. भगवंता मला दर्शन दे. आणि अशी अत्यंत प्रेमाने विनवणी चालू असताना 1942 साली अनंत निवासामध्ये रात्री 10 वाजता स्वामींना त्या दर्शनाची अनुभूती आली. स्वामींच्या चरित्रामध्ये फार सुंदर या प्रसंगाचं वर्णन केलंय, की स्वामींना रात्री 10 वाजता स्वामी त्यांच्या त्या पलंगावर ध्यानात असताना असं अचानक जाणवलं, की एक लख्ख प्रकाश पडलाय. वीज जशी चमकावी तसा मोठा आवाज आला. खरं तर कोकणातली नीरव शांतता होती रात्री 10 म्हणजे. त्या काळामध्ये लाईट नाही, काही नाही, काही नाही, चिटपाखरू नाही, कुठलाही आवाज नाही. पण तरीही खूप मोठा प्रचंड आवाज आलाय आणि अत्यंत वीज चमकावी असा दैदिप्यमान प्रकाश पडला. आणि या प्रकाशामध्ये स्वामींना असं जाणवलं, की आपण आपल्या खोलीतल्या टेबलाशी उभे आहोत आणि टेबलाशी उभं राहून आपण काहीतरी लिहितोय. आणि हे लिहित असताना अचानक दरवाजातून कोणीतरी प्रश्न विचारला, वो गोडबोले कौन है जिन्हें ज्ञानेश्वरी लिखा? कोण आहेत हे गोडबोले, की ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली? आणि असं म्हटल्याबरोबर स्वामींनी दाराकडे पाहिलं तर भगवान विष्णू चतुर्भुज रूपात तिथे उभे होते. अत्यंत भव्य असं दर्शन, म्हणजे जे दर्शन भगवद्गीतेत आपण अर्जुनाला झाल्याचं वाचतो, ऐकतो, असं भव्य दर्शन झालं. आणि स्वामींनी पायापासून भगवंताचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. अगदी पायापासून मस्तकापर्यंत प्रेमाने त्या भगवंताचं दर्शन घेतलं, न्याहाळलं. आणि हे सारं काही काही क्षणापुरतं होतं. आणि काही क्षणानंतर भगवंताचं ते रूप अंतर्धान पावलं. आणि तर सगळं दर्शनाचा जो अनुभव होता तो स्वामींच्या अंतःकरणातून बाहेर आला अभंगाच्या रूपाने. रूप चतुर्भुज सुंदर सावळे, अजिम्या देखिले श्रीहरीचे. चरण सुकुमार, कासे पितांबर, वैजयंती हार कंठी साजे. इतका सुंदर अभंग तो लिहिला स्वामींनी. आणि त्या अभंगातून ते दर्शन कसं झालं याचं आपल्यापर्यंत पोहोचलं. असे अनेक आहेत. आता स्वामी नावलौकिक वाढायला लागला होता. लोक दर्शनाला यायला लागले होते. कोण कोण येत असे, कधी लहान मुलं येत असत, कधी तरुण माणसं येत असत. प्रत्येकाला अधिकारतैसा करू उपदेश या न्यायाने स्वामी उपदेश करत असत. स्वामींच्या उपदेशाची एक फार सुंदर पद्धत होती. ते संजीवनी गाथ, कोणी दर्शनाला आलं, उपदेश त्यांना करायचा झाला, काही प्रश्न घेऊन आलं, की तो प्रश्न आधीच स्वामींना समजत असे. आणि ते संजीवनी गाथा हातामध्ये देत असत आणि सांगत असत, कुठलंही पान उघडा. आपोआप जे पान येईल ते उघडायचं आणि मग सांगायचे, स्वामी त्याच्या उजव्या पानावर किंवा डाव्या पानावर बघा एक. तर खूप लोक दर्शनाला येत असत आणि त्यांना अशी पद्धत होती. ते सांगत असत, उजव्या पानावर बघा, डाव्या पानावर बघा. आणि ती व्यक्ती आतमध्ये जो प्रश्न घेऊन आलेली असेल, त्या प्रश्नाचं उत्तर त्या पानावरच्या अभंगात लिहिलेलं असायचं. असेच एकदा गोळवलकर गुरुजी स्वामींच्या दर्शनाला आले. आपल्याला माहितीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर. गोळवलकर गुरुजी अत्यंत सिद्ध व्यक्तिमत्व आहे.
पारमार्थिक अधिकार गोळवलकर गुरुजींचा खूप मोठा आहे. आणि त्यावेळेला गोळवलकर गुरुजींच्या मनामध्ये असं होतं, आपण हिमालयामध्ये निघून जावं आणि खूप मोठी तपश्चर्या करावी. आणि तिथे जाण्यापूर्वी स्वामींच्या दर्शनाला गोळवलकर गुरुजी आले. आता दर्शनाला आले म्हटल्यानंतर स्वामींनी संजीवनी गाथा हातामध्ये दिली आणि सांगितलं, जे येईल ते पान उघडा आणि जे पान येईल त्याच्या उजव्या पानावर पहा. तुमच्यासाठी भगवंताकडून आलेली ती प्रेरणा आहे. आणि गोळवलकर गुरुजींनी पान उघडलं आणि उजव्या पानावर पाहिलं, तर तिथे अभंग होता. ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे अर्पू प्राण. ध्येयासाठी मारू स्वार्थावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवू. ध्येयासाठी करू सर्वस्वाचे दान, जुगारू बंधन अंतेचे. स्वामी म्हणे मन, ध्येयी समर्पून होऊची आपण ध्येय रूप. आणि स्वामींनी त्यांना सांगितलं, हिमालयात तपश्चर्येला जाऊ नका, देशाला तुमची गरज आहे. आणि त्यानंतर खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं द्वितीय सरसंघचालक हे पद भूषवून गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे कार्य केलंय, त्या कार्याला तोड नाही असं कार्य केलंय. असा स्वामींचा सुंदर उपदेश करण्याची पद्धत होती. आणि असे कोणी येत असत, लहान मुलं आली तर लहान मुलांना फार स्वामींनी सुंदर उपदेश केलाय. फारसा प्रकाशित नाही झालेला तो किंवा प्रसिद्ध नाही झालेला असं म्हणू आपण. इतका सुंदर उपदेश त्यांनी लहान मुलांना केलाय. ते म्हणायचे लहान मुलांसाठी, उशक्काली उठावे, शौच मुखमार्जन करावे, देवाधिदेवा आठवावे, भक्तिभावे करोनिया. मुळात सुरुवातीलाच सांगून टाकलं उशक्काली उठावे. मुलं लोळत पडतात 9-9, 10-10 वाजेपर्यंत. असं कधीही करू नये. तर उशक्काली म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी उठलं पाहिजे. आता काहीतरी नवीन नियम येतोय, मुलांना सकाळची झोप मिळाली पाहिजे म्हणून शाळा दुपारच्या कराव्यात वगैरे. पण उशिरापर्यंत झोपण्याची आपली संस्कृती नाही बरं. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. आपल्या संस्कृतीचा आपल्याला मिळालेला हा एक सुंदर संदेश आहे. आपण विसरायला लागलोय या सगळ्या गोष्टी. पण स्वामींनी सगळ्या संतांनी हा उपदेश केलाय. उशक्काली उठावे, मुखमार्जन करावे, देवाधिदेवा आठवावे, भक्तिभावे करोनिया. लहान मुलांना उपदेश आहे. अत्यंत प्रेमाने देवाला नमस्कार करावा. वंदुनिया श्री गणेश विद्यादेवी शारदेस, वंदुनिया गुरुजनांचा करावा अभ्यास नित्य नेमे. अत्यंत सुंदर पद्धतीने आणि रोज अभ्यास करावा. परीक्षा जवळ आल्यानंतर नाही. काही करावे स्तोत्र पठण, जेणे प्रसन्न होई अंतःकरण, आवडीने चित्त देऊन बैसावे अध्ययन करावया. अभ्यास जरी इतर लौकिक विद्या आपण घेत असलो तरी काही स्तोत्रांचं पठण करावं. आपल्या संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली असली पाहिजे. सांडोनिया निद्रा आळस, झटोनी करावा अभ्यास, मोठेपणी मिळवून सुयश मायदेश भूषवावा. खूप शिकावं, खूप अभ्यास करावा, उत्तम अशी प्रगती करावी. आणि हे जे काही आपण विद्या मिळवू, जी काही कला मिळवू, या विद्येचा, या कलेचा आपल्या देशाला उपयोग व्हावा. वडील सांगती हिताची गोष्ट, ती ऐकावी नीट, चालवून या आपुला हट्ट, तयांची कष्ट देऊ नये. मोठ्या माणसांनी सांगितलेलं प्रेमाने ऐकावं, हट्ट करू नये, जे जे पाहिजे ते मागावे. स्वामींनी फार छान लिहिलंय. मुलांना असं ते सांगायचे, की तुम्हाला जे काही हवं वाटतं ना, ते आपल्या आई-वडिलांकडे जरूर मागा. जे जे पाहिजे ते मागावे, परंतु देतील तेवढेच घ्यावे. एवढंच पाहिजे आणि तेवढंच पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा खूप ऐकण्यासारखी आहे. खरं तर लहान मुलं जॉइन व्हायला पाहिजेत अशा गोष्टींमध्ये. मोबाईल करता हटून बसतात आजकाल मुलं. केवढा सुंदर उपदेश आहे. मागावं, पण देतील तेवढेच घ्यावे. माता पितरा संतोष व्हावे, सुस्वभावे करोनिया. अत्यंत गुणी पद्धतीने वागून सद्गुण अंगी जोपासून सगळ्यांना संतोष वाटेल असं वागावं. दीर्घायुरोग्य धन सन्मान लाभो तुम्हा सुख समाधान, श्री गुरु पाऊले स्मरून आशीर्वचन देत असे. आणि असं तुम्ही वागा, मग तुम्हाला दीर्घायुष्य मिळू दे असा आशीर्वादही दिलाय. लहान मुलांकरता हा उपदेश आहे. एखादा प्रापंचिक माणूस गेला तरी फार सुंदर उपदेश असायचा.
एखाद्या प्रापंचिक माणसाला उपदेश करताना स्वामी त्याला असं सांगायचे, की "अरे उत्तम प्रपंच कर." प्रपंच करत असताना कुठे आपल्या संस्कृतीने आपल्याला कधीच असं शिकवलं नाही बरं का, येडं-गबाळं राहावं, घाणेरडं राहावं, निर्धन राहावं. असं कुठेच आपल्या कुठल्याच ग्रंथांमध्ये, कुठल्याही वेदांमध्ये असा उल्लेख नाही. संतांनी पण असं कधीच सांगितलं नाही. प्रपंच जरी करायचा झाला, तरी तो नेटकाच करायला सांगितलाय. सुंदर प्रपंच करावा आणि मग स्वामी सांगायचे, "प्रपंची विचार." पण हा प्रपंच करताना काय करायचं? "प्रपंची विचार करी सारासार, राहे निरंतर सावधान. प्रसंगी असावे अंगी धैर्य बळ, लोभे उतावीळ होऊन. स्वधर्मानुसार वर्तोनी साचार होई भवपार." स्वामी म्हणे, उत्तम प्रपंच कर. असा आदेश द्यायचे. प्रत्येक जी व्यक्ती समोर येईल, त्या व्यक्तीच्या अधिकाराप्रमाणे म्हणजे त्याला समजेल अशा भाषेत उपदेश झालेले होते. आणि असं जीवन व्यतीत करणं चाललं होतं. अनेक सद्ग्रंथांची निर्मिती झाली होती आणि मग मात्र स्वामींना वेध लागले, ते आता समाधीचं. माऊलींनी दिलेलं जे कार्य आहे, हे कार्य आता आपल्याकडून पूर्ण झालंय. त्यांनी जेवढं कार्य दिलं होतं ते आपल्याकडून झालंय आणि म्हणून स्वामींनी आता आपला समाधीचा दिवस निश्चित केला. समाधीचा दिवस निश्चित केल्यानंतर श्रावण वद्य द्वादशी ही तिथी निश्चित केली. दिवस होता 15 ऑगस्ट 1974. भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि स्वामींनी सुद्धा आता देहाच्या बंधनातून स्वातंत्र्य मिळवायचं असं ठरवलं. तब्येत नाजूक होती. हळू-हळू अन्न-पाणी कमी व्हायला लागलं होतं. त्यांनी आपली ही संप्रदायाची परंपरा पुढे चालू राहावी याकरता तिघांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं. यातले एक उत्तराधिकारी होते 20 वर्षाचे, एक होते 30 वर्षाचे आणि एक होते 50 वर्षाचे. स्वामी सत्यदेवानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी अमलानंद अशा 3 जणांना आपल्या संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. ही सगळी परंपरा पुढे चालू राहण्यासाठी त्यांना साऱ्या काही गोष्टी समजावून दिल्या आणि सत्यदेवानंद सरस्वती यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं आणि सांगितलं, "तुम्ही आळंदीला जाताय तर माऊलींच्या समाधीवर हे पत्र ठेवा आणि मला प्रसाद घेऊन या." सत्यदेवानंदांनी ते केलं आणि ते करून झाल्यानंतर ज्यावेळेला सत्यदेवानंद परत आले, आता 15 ऑगस्ट हा दिवस निश्चित झाला होता. स्वतःच्या जन्मघराच्या समोरच स्वामींनी समाधीची जागा निश्चित केली होती. समाधी विवर स्वामींनी स्वतः आदेश दिले. स्वतः नियोजन केलं. त्या पद्धतीने ते समाधी विवर खणून तयार झालं. सज्जनगडाहून शिळा मागवली गेली. सगळी काही तयारी पूर्ण झाली आणि 15 ऑगस्ट ला समाधी घेणार हे निश्चित झालं. अनेक त्यांचे शिष्य तोपर्यंत तयार झालेले. त्या सगळ्यांना या सगळ्याची बातमी दिली गेली, की स्वामी 15 ऑगस्टला समाधी घेणार आहेत. आणि 14 ऑगस्टला संध्याकाळी एक भलं मोठं वानर म्हणजे कोकणामध्ये एवढ्या आकाराचं वानर आज तागायत पुन्हा बघायला मिळालं नाही. त्याच्या आधी कधी लोकांनी पाहिलं नव्हतं. असं इतक्या एका प्रचंड आकाराचं महाकाय वानर देसाईंच्या घरामध्ये स्वामी ज्या खोलीत राहत होते त्या खोलीच्या वर येऊन बसले. एवढं मोठं वानर बघितल्यानंतर लोकांनी हाकलवायला सुरुवात केली, कारण हे वानर कौलं फोडील, काही करेल असं वाटायला लागलं. पण वानर काही तिथनं जागचं हललं नाही. स्वामी समाधीस्थ अवस्थेत होते. अगदी, अगदी थोडंसं दूध, पाणी इतकंच काय ते घेतलेलं होतं आणि 15 ऑगस्ट सकाळची वेळ उजाडली. सूर्योदय झाला. स्वामींनी देहस्थितीवर येऊन डोळे उघडले. सगळ्यांकडे छान स्मितहास्य करून बघितलं आणि आता आपण देह ठेवणार असल्याचं जाहीर केलं. काही वेळाने खरोखरच स्वामींनी आपला जो देह होता, पंचभौतिक देह, हा पंचतत्वामध्ये विलीन केला आणि ज्या क्षणी स्वामींनी देह या खोलीमध्ये ठेवला, त्या क्षणी मोठा भुभुक्कार करून त्या वानराने फणसाच्या झाडावर उडी मारली आणि ते वानर तिथून नाहीसं झालं. स्वामींचा देह त्यानंतर स्वामींनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अनंत निवासातून स्वामींच्या जन्मघरापर्यंत म्हणजे आज समाधी मंदिर आहे तिथपर्यंत आणण्यात आला.
स्वामी सत्यदेवानंद भाऊराव देसाई आणि सज्जनगडावरचे समर्थ सेवा मंडळाचे मारुती बुवा रामदासी हे तिघे जण उपस्थित होते. या तिघांनी समाधी विवरामध्ये स्वामींच्याच आज्ञेप्रमाणे पद्मासनामध्ये स्वामींचा देह ठेवला. स्वामींच्या देहाभोवती मीठ, कापूर, केशर, कस्तुरी या सगळ्या गोष्टींचे थर लावण्यात आले आणि अत्तर पसरलं गेलं आणि मग सज्जनगडावरून आणलेली शिळा ठेवण्यात आली. समाधीचं द्वार बंद झालं. जाता जाता स्वामींनी संदेश दिला, आजकालचे नव्होत आम्ही. आजही तो संदेश तिथे लिहिलेला आहे. माऊलींच्या कृपाशीर्वादाने इथे आलो, दिलं काम माऊलींच्या कृपेने पूर्ण झालं. आता कुठेही जायचं नाही, चैतन्य स्वरूपात इथेच राहायचं. आणि असं म्हणून त्या समाधीच्या ठिकाणी स्वामी स्वरूपानंद आजही चैतन्य स्वरूपात आहे. त्या चैतन्याची अनुभूती आजही पावसला गेल्यानंतर आपल्याला अनुभव येतो. फक्त अंतःकरण तसं तयार असावं लागतं, तो भाव असावा लागतो, तरच या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता येतो. आणि जाता जाता स्वामींनी सगळ्या साधकांना एकच उपदेश केला. अत्यंत सुंदर वर प्रार्थना या नावाने तो उपदेश त्यांचा प्रसिद्ध आहे. स्वामींनी सगळ्यांना उपदेश केला की हे लोक बाबांनो, मनुष्याच्या जन्माला आलेले आहात, ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा क्षण, ही संधी वाया घालवू नका. स्वतःच्या जीवाचं कल्याण करण्याचा, उद्धार करण्याची एकमेव संधी आहे. पुन्हा ही संधी येणार नाही. म्हणून वेळीच सावध व्हा. सारं काही करा, पण हे करत असताना स्वस्वरूपाचं अनुसंधान मात्र चुकवू नका. आणि म्हणून भगवंताला प्रार्थना करा, उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर कामक्रोधाधिकाथारा मिळो न च मदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्रीहरी साजेरी शरीरी ही घरीदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातून निगळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ती दे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकचित देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. मला वाटतं स्वामींनी सांगितलेली ही जी प्रार्थना आहे ही आपणही करावी आणि त्यांच्याच प्रार्थनेने माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देते. स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्री ताई, खरं तर आमचे जर शब्द नाही, इतकं शब्दांच्या पलीकडे तुम्ही बोलला आहात आणि तुमचं प्रत्येक शब्दातून आपल्या गुरूंवर असलेली श्रद्धा, प्रेम व्यक्त होत होतं. आभार प्रदर्शन मानून इथे असं निरोप घ्यावासंच वाटत नाही, पण एक कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांना इथे आज निमंत्रित करते आणि जायच्या आधी तुम्हाला एक विनंती करते की पुन्हा एकदा स्वामी स्वरूपानंदांच्या बद्दल खूप काही बोलायला आपण पुन्हा पुन्हा यावं. स्वामींची इच्छा. नमस्कार अनुष्काताई, खूप सुंदर. असं वाटत होतं की स्वामींचं प्रवचनच आमच्या समोर चालू आहे आणि हे आता संपूच नाही, ऐकतच राहावं. एवढं सुंदर तुम्ही बोललात आणि खूप सुंदर. स्वामींबद्दल तुम्ही खूपच छान माहिती दिली. लोकमान्य टिळकांची अंत्ययात्रा, त्याच्यात त्यांना स्फुरलेलं क्रांतिकारी विचार
आणि म्हणजे आपण जेव्हा अंत्ययात्रेला जातो तेव्हा काय स्वतःच्या अंतरंगात सुद्धा चालू व्हायला पाहिजे याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे, की लोकमान्य टिळकांना त्यांनी आदर्श हे करून त्यांच्या कार्याचं पुढे चालू ठेवून क्रांतिकारक बनण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि त्यानुसार पूर्ण आयुष्य त्यांनी तसंच घालवलं. गणेशनाथांनी अनुग्रह दिल्यानंतर स्थिर राहून त्यांनी साधना केली आणि जेव्हा गांधीजींकडे पुढारीपण आलं, तेव्हा तरुणांना जागवण्याचं, तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं अतिशय क्रांतिकारी कार्य झंझावाती दौरे आणि घणाघाती भाषणे देऊन केलं आणि त्यामुळे त्यांना इंग्रजांचा रोषही ओढवून घ्यावा लागला, तुरुंगात जावं लागलं. आणि गुरु आज्ञेनुसार साधना चालू राहिली त्यांची आणि 1.5 वर्षापर्यंत त्यांनी साधना केली आणि त्यांना अं, ईश्वराचं जे स्वरूप दर्शन होण्याचा ध्यास लागला होता आणि त्यामुळे त्यांनी जी साधना केली त्याच्यातून त्यांना ईश्वरी दर्शनही मिळालं. म्हणजे किती परी टोकाची एकदम त्यांची ती भक्ती होती, साधना होती, की त्याच्यामुळे त्यांना जे त्यांनी मनापासून हे केलं होतं, ध्यास घेतला होता, तर ते प्रत्यक्षात त्यांना अनुभवास मिळालं. खूप सुंदर ताई तुम्ही जे आता स्वरूपानंद स्वामींबद्दल सांगितलंत आणि शेवटचा जो संदेश होता तो अप्रतिम होता आणि प्रत्येकाने तसं वागण्याचा जर प्रयत्न केला तर सगळ्यांचं भलं होईल यात शंकाच नाही. तर आम्ही स्वरूपानंदांबद्दल खूप ऐकलेलं आहे. स्वरूपानंद स्वामींचं अभंग ज्ञानेश्वरी ह्याच्याबद्दलही खूप ऐकले. ते अतिशय सोप्या भाषेमध्ये मराठीतून त्यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आता सध्याच्या लाईफमध्ये ह्या युगामध्ये सगळ्यांना अतिशय चांगलं सरळरित्या समजेल, सोपी अशी ज्ञानेश्वरी स्वरूपानंदांनी लिहिली. हे समाजावर अतिशय खूप म्हणजे खूपच चांगलं कार्य झालेलं आणि इतरही त्यांची खूप धर्मग्रंथ त्यांनी जे लिहिलेले आहेत. आता आम्ही कधी जाऊ इकडे आश्रमामध्ये पावसला. तेव्हा आम्ही पावसला. तेव्हा आम्हाला बघायला मिळेलच. पण तोपर्यंत जर कधी आम्हाला एखादं पुस्तक त्यांच्या हाती लागलं तर आम्ही निश्चितपणे वाचून काढू. आणि खूपच सुंदर स्वरूपानंदांची प्रार्थना सुद्धा जी आहे आमच्यापैकी कोणाला तरी आमच्या ग्रुपवर टाकली होती तर ती खूप सुंदर आहे. तुम्ही परत यावं ताई अतिशय सुंदर रीतीने तुम्ही स्वरूपानंदांची माहिती दिली आणि आम्हाला आणखी ऐकायला सविस्तरपणे आवडेल. इतक्या थोड्या वेळात तुम्ही एवढं सुंदर थोडक्यात सांगितलंत. तर आणखी वेळ असता तर तुम्ही खूपच चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली असती यात शंका नाही. ताई तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आपल्या वाणीने अगदी मंत्रमुग्ध करून ठेवलेत. तर तुम्ही परत यावे आणि आमच्या आराधना ग्रुपला मार्गदर्शन करावे अशी मी या ग्रुपतर्फे तुम्हाला विनंती करते आणि धन्यवाद देते. नमस्कार मास्टर्स. हा कार्यक्रम इथेच थांबतोय. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आणि ताईंना काय कळवायचंय ते आपल्या समूहात जरूर लिहा. ते सगळे मेसेजेस ताईंपर्यंत पोहोचवले जाईल. खूप खूप धन्यवाद ताई. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. जय श्रीराम.